हॅलो, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. स्वाद अनोखामध्ये आज आपण भरपूर फळभाज्या खाल्लून साध्या पद्धतीने मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याकरता मी पॅनमध्ये इथे 2 पळी तेल घातले आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे मोहरी घालून 2 मोठे लांब कांदे चिरून घेतलेले आहेत, तोही घातलेला आहे. कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर आपण इथे 1 बारीक चिरलेला टमॅटो घालत आहोत. टमॅटो आणि कांदा छान एकत्र प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण त्यात ज्या ज्या भाज्या आहेत आपल्याकडे उपलब्ध त्या घालून घ्यायच्या आहेत. मी यात बटाटा, थोडा फ्लॉवर, मटार, शिमला मिरची आणि 2 ते 3 तोंडली बारीक चिरून घातलेली आहे. त्यासोबत 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आलं लसूणचा वास जाईपर्यंत छान ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडा बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे. हे सर्व प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी 2 पेले बासमती तांदूळ धुवून ठेवला होता स्वच्छ. 10 मिनटं त्याला मी भिजत ठेवला होता. भाज्या 2 मिनटं वाफून झाल्यानंतर आपण भिजवलेला तांदूळ ह्यात घालून घ्यायचा आहे. तांदूळही छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला 2 मिनटं आपण वाफून घेणार आहोत पाणी घालायच्या आधी, कारण त्या तांदळाला सगळा मसाला आणि भाज्या एकत्र मिक्स झाल्या पाहिजे तांदळासोबत. म्हणून 1-2 मिनटं वाफून झाल्यानंतर आपण 2 पेले तांदूळ घेतलं होतं, त्यानुसार 4.5 पेले पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. गरम झालेलं पाणी ह्यात आपण घालून घ्यायचं आहे. छान पाणी मिक्स झाल्यानंतर त्याला उकळी फुटेपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. हा भात संध्याकाळच्या वेळेला झटपट तयार होऊन जातो आपल्याला जेवणाकरता आणि एकदम चवीलाही सुंदर लागतो. एक उकळी छान फुटल्यानंतर मी सर्व भाज्या परत हलक्या हाताने एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि त्यावर 2 पळी तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्याने काय होते तर भात सगळा असा मोकळा सुटसुटीत होतो. थोडीशी कोथिंबीरही पेरून घेतलेली आहे. आता ह्याला एक छान 10 ते 15 मिनटं भात शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटांनी आपला भात एकदम छान मोकळा सुटसुटीत शिजतो. इथे मी थोडी अजून कोथिंबीर घालून घेतलेली आहे. 1 चमचा तूप सोडते जेणेकरून भात मोकळा होईल अजून. गॅस बंद केल्यानंतर हा 5 मिनटं भात मुरत ठेवायचा आहे. भात मुरल्यानंतर एकदम मोकळा आणि छान लागतो. अशाच छान छान रेसिपीसाठी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.